भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान आता गुडघ्यावर आलाय। भारताने सिंधू करार स्थगित केल्यानं पाकिस्तानची शेती कोरडी पडली आहे। पाकिस्तानने जलशक्ती मंत्रालयाला पत्र लिहिलेलं आहे। सिंधू करार स्थगितीच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी आता पाकिस्तानने केली आहे। भारताने पाणी रोखल्यानं पाकिस्तानची खरीप शेती संकटात आलेली आहे, त्यामुळे पाकिस्तान आता गयावया करतंय आणि पाण्यासाठी हे पत्र देण्यात आले। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। सोमेश, सिंधू करार स्थगितीच्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा अशी मागणी आहे पाकिस्तानची, नेमकं काय आहे पत्रामध्ये? पाकिस्तान आता टेन्शनमध्ये आलंय। अश्विन, नक्कीच आपल्याला माहिती आहे की 25 एप्रिलच्या वेळी ज्यावेळी 22 एप्रिलला हा हल्ला झाला आणि त्यानंतर लगेचच 2च दिवसात भारताने अधिकृतपणे पाकिस्तानला पत्र लिहून कळवलं होतं की आम्ही सिंधू जलकरार हा स्थगित करत आहोत आणि तेव्हापासून आत्तापर्यंत सिंधू जलकरार स्थगित केलेला आहे। त्यामध्ये भारत कधी कधी मुद्दामून पाणी अडवून ठेवणं, कधीतरीच ते पाणी सोडणं, त्या पाण्याविषयीचा डेटा इन्फॉर्मेशन शेअरिंगचा जो करार होता तो देखील आता रद्द करण्यात आलेला आहे। अशा पार्श्वभूमीवर आता पाकिस्तानने पहिल्यांदा असं म्हटलं की सिंधू करार स्थगित करणं याला आम्ही युद्धकृती समजू किंवा ॲक्ट ऑफ वॉर म्हणून कन्सिडर करू आणि त्यामुळे आम्ही त्यानंतर पाकिस्तानने असं म्हटलं की आम्ही जर सिंधू नदी आणि सिंधू आणि त्याच्या उपनद्यांवर कोणत्याही प्रकारे जर धरण बांधलं गेलं तर त्या कुठल्याही प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चरला आम्ही हिट करू, आम्ही त्याला डॅमेज करू। आणि त्यानंतर आता पाकिस्ताननी भाषा बदलली आहे। पाकिस्ताननी तिथून पत्रव्यवहार सुरू केलेला आहे। म्हणजे ज्या पाकिस्ताननी सुरुवातीला युद्धाची भाषा केली, ॲक्ट ऑफ वॉर कन्सिडर करू असं म्हटलं, त्यानंतर आम्ही तुम्ही बांधलेली धरणं किंवा तुम्ही बांधलेले त्यावरचे इन्फ्रास्ट्रक्चर उद्ध्वस्त करू अशी धमकी पाकिस्तानने दिली। त्या पाकिस्तानकडून आता अधिकृतपणे पत्रव्यवहाराला सुरुवात झाली आहे की भारताला विनंती करणाऱ्या की तुम्ही पुन्हा एकदा सिंधू जलकरार पुन्हा एकदा कार्यरत करा किंवा त्याची अंमलबजावणी परत एकदा करा। तर निश्चितच ही पाकिस्तानच्या बदललेल्या भूमिकेचं द्योतक असं आपण म्हटलं पाहिजे। धन्यवाद सोमेश, या माहितीबद्दल। बातमीचे अपडेट्स घेतच राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।